केले। पीटर एल्बर्स यांनी कंपनीसाठी जे योगदान दिलं त्याबाबत आम्ही त्यांचे धन्यवाद देतो। त्यांच्या भविष्यातल्या वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो असं कंपनीनं म्हटलंय। तसंच लवकरच नव्या सीईओची नियुक्ती होईल असं देखील कंपनीनं स्पष्ट केलं। आता बातमी राज्यातून आहे। ठाण्यातली 70% हॉटेल्स आता गॅसवर आहेत। लग्न कार्यालय देखील बंद होण्याच्या मार्गावर आहेत। अपुऱ्या सिलेंडर पुरवठ्यामुळे व्यवसायावर सध्या गंभीर परिणाम होतो। ठाण्यामध्ये आता हॉटेल मालकांची एक महत्त्वाची बैठक होणार आहे। सरकारनं मार्ग काढावा यासाठी सरकारशी बातचीत केली जाणार आहे। वर्तकनगरमधल्या कल्पवृक्ष हॉटेलमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून। कुणाल, सध्या राज्यभरामध्ये मुंबईतल्या अनेक हॉटेल्समध्ये गॅसचा पुरवठा होत नाहीये, गॅसचा पुरवठा विस्कळीत झालेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता हॉटेल व्यावसायिकांची एक बैठक होणार आहे। बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होईल, सरकारकडे काय मागणी केली जाईल? कल्याणी, एकंदरीत पाहायचं झालं तर मुंबई पाठोपाठ ठाण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वर्दळ जी आहे किंवा लोकसंख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात असलेली पाहायला मिळते आणि याच ठिकाणी हॉटेल्सचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि याच हॉटेल्सला जो रोजचा पुरवला जाणारा गॅस पुरवठा आहे किंवा व्यावसायिक गॅस जो आहे तो त्याची कमतरता जी आहे ती भासू लागलेली आहे आणि या व्यावसायिक गॅसच्या किमती देखील वाढलेल्या असल्यामुळे जे हॉटेल व्यावसायिक आहेत ते त्रस्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात। 70%हून अधिकचे जे हॉटेल्स आहेत किंवा मॅरेज हॉल आहेत हे आता बंद पडायच्या मार्गावरती आहेत, कारण दिवसाला 1 ते 2 बाटला गॅस लागणाऱ्या छोट्या हॉटेल व्यावसायिकांपासून ते 5 ते 6 व्यावसायिक बाटल्या लागणारे म्हणजे सिलेंडरचे बाटले लागणारे जे काही मोठे हॉटेल्स आहेत ते देखील बंद पडण्याच्या मार्गावर आहेत आणि याचमुळे आज हॉटेल व्यावसायिकांची 11 वाजता एक बैठक होणार आहे, ज्यामध्ये या सगळ्यावरती कशा प्रकारे तोडगा काढला जाईल, कारण अनेक ठिकाणी ब्लॅकने देखील सिलेंडर मिळतो अशा प्रकारच्या देखील बातम्या ज्या आहेत त्या येत आहेत। त्यामुळे या सगळ्या संदर्भात सरकारकडे काही मागणी करतायत का हॉटेल व्यावसायिक हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि आजच्या या बैठकीमध्ये नेमका काय तोडगा निघतोय, सर्वच हॉटेल व्यावसायिक जे आहेत ते एकत्र मिळून या संपूर्ण बैठक घेणार आहेत आणि त्यानंतर पत्रकार परिषद मध्ये माध्यमांशी संवाद साधणार आहेत। कल्याणी, नक्कीच कुणाल, त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते, सरकारकडे काय मागणी केली जाते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी। आता बातमी आहे नागपूरमधून। नागपूर जिल्ह्यामध्ये इंधनाचा पुरेसा साठा आहे। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये। पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे। नागरिकांनी पेट्रोल पंपावरची गर्दी टाळावी असं आवाहन नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी केलं। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आता जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये इंधनाचा पुरेसा साठा आहे, त्यामुळे नागरिकांनी पेट्रोल पंपावर गर्दी करू नये असं त्यांनी म्हटलं। तिकडे गोंदियामधले हॉटेल्स आता बंद होण्याच्या